हर्षवर्धन, त्या आमचं बाथरूम बाहेर असल्यामुळं तुमची थोडी गैरसोय झाली. सॉरी बरं का. आता सॉरी बोलून काय उपयोग आहे का? एवढी ती पक्षातली माणसं आली, त्यांच्या समोर 4 वेळा बादली घेऊन बाहेर जावं लागलं. अहो कसं दिसतंय ती? नाही म्हणजे आपल्याला काय माहित आता असं होणार आहे म्हणून. आता मला बी टेन्शन आलंय, पुढं काय होतं याचं. अहो आता कशाला टेन्शन घेताय? एवढ्या तेवढ्यावरनं काय एवढ्या होतंय? तेवढ्यावर ना तुमच्या फेडरेशनच्या बायकांसमोर तुमच्यावर अशी वेळ आली असती, ती चाललं असतं का? भैया अहो जाऊ दे की, आता जे झालं ते झालं. आज का नाही तुम्ही दूध भात वरण भात असं हलकंच काय तर खाऊन झोपा. आणि मी काय म्हणत्या, आज तुम्ही तर बाहेरच झोपा, म्हणजे तुमच्या सोयीनं तुम्हाला बरं पडेल. व शितले, तुला सांगितलेलं काम केलंस का? कुठलं काम? एक काम म्हणून ध्यानात राहत नाही. सगळं ध्यानात राहील पण काम काय ध्यानात राहायची नाहीत. तुला काय सांगितलं होतं ग? शेणाची पाटी उकिटात टाकून ये म्हणून सांगितलं होतं का नाही? अगं दूध घालायला गेलीस आणि पाटी तशीच ठेवलीस बाई. जा आता टाकून ये जा. अहो ऐका तरी. आता काय झालं? पुष्पे, त्यांची गैरसोय झाल्यामुळे लई चिडलेत ते. तू एक काम कर की, तू जरा समजून सांग की त्यांना. अशा टायमाला बरं मला पुढे करत असताय. अहो आता तरी जरा विचार करा आणि घरात काहीतरी सोय करून घ्या. का अजून कुणाची तर आबरू जाईपर्यंत वाट बघत बसणार आहे? पुष्पा जर ग बसतीस का? उगाच विषय वाढवून वाड्यात तेल वांग्या कशाला काढतेस? आधी भैया साहेबाचा प्रश्न मिटू देत, मग बघू काय करायचं ते. काय हो, काय झालं एवढं चिडायला? काय झालंय म्हणजे? तुमच्या घरातल्याने पार हसं केलंय माझं. ती शितली तोंडावर फिदी फिदी हसत होती. त्या शितलीचं नका मला काय सांगू. ती तर चान्स शोधत असते तुमच्यावर हसायचा. जाऊ दे, सोडा आता ते. सोडा? सोडा म्हणजे काय सोडा? हा? अहो म्हणजे सरका, मला अंथरून घालू देत. तुमचं काय झोपायचं? हितच का बाहेर? बाहेर? बाहेर का म्हणून आम्ही बाहेर जाऊ झोपायला? हा? इथे एक तर आधीच आमचं डोकं सटकलं, त्यात तुम्ही डोक्यात जाऊ नका बरं का. वेळीच जर डोकं लावलं असतं तर आज ही वेळच आली नसती ना. करेक्ट आहे. हे सगळं जी वेळ आली ना, ते तुमच्या घरातल्यांमुळे आली, इथल्या गैरसोयीमुळे आली. आईला नकोच आम्हाला हे खोराडा. हो, काय लावलं नुसतं आपलं गैरसोय गैरसोय? हा हेच 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 ह्याच्यासाठीच आम्हाला इथं थांबायचं नाही. जातो आम्ही इथनं. विषय कट, विषय संपला. ओ मला जरा सांगा, तुम्ही मुळात इथं राहायला आलाच कशाला? कशाला म्हणजे? त्या शीतलचं जीर्ण हराम करायला, तिला त्रास द्यायला. होय, झाला का मग त्रास देऊन? कुठलं कसलं काय तवा, तर आमच्याच डोक्याला त्रास झालाय. हे बघा, आपलं लग्न झालं तेव्हा तर नव्हतं ना होत एवढा त्रास. बघते ना गेले 4-5 दिवस काय चाललंय ते. हा का तर काय वेगळं सांगायला पाहिजे तुम्हाला? मला तर बाई शंकाच येते. तुम्हाला सरचिटणीस केलंच कसं? हो जयश्री, तोंड सांभाळून बोला बर का. अहो साधं राजकारण कळत नाही तुम्हाला, बेसिक. तुम्ही आता आम्हाला राजकारण शिकवा. अहो जरा नीट विचार करा, म्हणजे जमलं तर. हा, बायकांना राजकारण जमत नाही म्हणत असता तुम्ही, पण हे सगळं केलं तर बायकांनीच. तुमच्या नाकीनं आणलेत पार, ते बी बायकांनीच. या सगळ्या माग शीतलचा हात आहे आणि त्याला आमच्या मम्मीची साथ आहे. 1 मिनिट, काय काय बोलताय तुम्ही? अहो साधं एकदम. ती शितली लई पोचलेली आहे. तुम्हाला गार पाणी देण्यापासनं ते ऑफिसला पाठवेपर्यंत सगळं काय तिने केले. असं करता करता आता ती तुम्हाला घराबाहेर बी काढणार होती. बर ती एवढी हुशार आहे की तिने ही सगळी कारस्थानं मम्मीच्या खांद्यावर बंदूक ठेवून केली, म्हणजे कोणाला शंका पण येणार नाही. आम्हाला नाही वाटत. अहो एवढं कुठं जमतंय तिला?
हे 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 असं म्हणून तुम्ही माती खाल्ली. तिला कुठं जमतंय, तिला कुठं जमतंय. अहो, एवढी साधी वाटली वय ती शितली तुम्हाला. तिने आधी मम्मीला पटवलं, तिच्या डोक्यात भरवून दिलं की आपण तुमच्या घरी जाणं किती महत्वाचं आहे, की जर आपण तुमच्या घरी गेलो तर आपला संसार कसा सुरळीत होऊ शकतो ते. आता आजच बघा, तुमचंच पोट बरं बिघडलं, बाकीच्यांचं नाही बिघडलं बरं. काय माहित बाई, ह्यात पण तिचाच हात असेल तर. मला तर हे पक्का माहितीये, हे सगळं जे काय झालंय ते तिच्यामुळेच झालंय. आणि तुमच्या आजच्या अवस्थेला बी 100% तीच जबाबदार आहे. तुमचा सगळ्यात जवळचा माणूस टॅलेंट, त्याच्यावर तुम्ही चिडलात तेव्हा समोर कोण होतं? शितली. बघा, खालची एक पोरगी येऊन तुम्हाला पार गंडवते, 4 चौघात तुमचं नाक कापते, पण तुम्हाला कळू पण नाही. म्हणूनच म्हणलं तुम्हाला सरचिटणीस केलं. ओ! पास झाला आता. आमचा इगो हट करायचा नाही. ती शितली कामात नाही गेली, कायमची कामात नाही गेली. बघा तुम्ही. आओ, एवढ्या रात्रीचं कुठं जात आहे? आता नका काय तमाशे करू, उद्या बघू आपण. मी काय करायचं ते तुम्ही मला शिकवू नका. तर सगळ्यांना कळल ह्यो भैया काय चीज आहे, चांगलंच कळल. हर्षवर्धन, हो आत्ता कुठं निघालाय तुम्ही? या घरातनं बाहेर पडायला पण तुमची परमिशन पाहिजे का आता? नाही तसं नाही, पण एवढ्या रात्री चालत निघालाय म्हणून विचारलं मी. नाही, इथं चाललोय दवाखान्यात. दवाखान्यात? अहो मग माझी गाडी घेऊन जावा की. का? आमच्याकडे काय गाड्या नाहीत का? अहो नाही, तुम्हाला वाटतंय तसं काय मला म्हणायचं नव्हतं हो. मी आपलं सहज जाणार येणार, त्यात वेळ जाणार म्हणून म्हणलं माझी गाडी घेऊन जावा. इथंच चाललोय, कुठे लांब चाललो नाही. भैया, मी येऊ का तुमच्या बरोबर? बस इथंच आलो जाऊन आम्ही. पुष्पे, अगं एवढे चिडायला अचानक झाले तर काय? मी म्हणते कुणास ठाऊक बाई काय झालं. ओ टॅलेंट, काय झालं हो? अहो मामी, काहीच कल्पना नाही. त्यांना शांत केलं पाहिजे, नाहीतर रागाच्या भरात काहीतरी करतील ते. अहो मग इथं उभं राहून काय सांगताय? जावा की त्यांच्या मागणं. अहो मामी, असं काय करताय? मी गेलो तर अजून चिडतील ते माझ्यावर. अहो